तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आमच्या तिसऱ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर आता आम्ही चाललो आहोत दूध पोचवायला. हे बघा, हे दूध तुम्ही पोचवायला पाहू आम्ही आता शकता खाली दूध. चाललो आहे. तर आम्ही चाललो आहे सिद्धेश दादाकडे. सॉरी, सिद्धू बोललो. तर आता आपण चाललोय, मी चाललोय, यशची बहीण नेहा देसाई आणि यशचे पप्पा प्रताप देसाई, अशी सगळे चाललोय. हे बघा, तर हे बाळा का हे आहे, मी इंट्रोड्यूस करतो. हे का इंट्रोड्यूस करता राहिलेले आहेत. हे बघा, हे आमच्या गावठणवाडीचे अध्यक्ष. तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन द्यायचे. महेश जनार्दन देसाई. नाही ते नाव सांग. ह्यांचं दुकान आहे. अरे त्यांचं नाव सांगू द्या. तर हे त्यांचं जनरल स्टोर आहे गावठणवाडीतलं. आमच्या वाडीचं नाव गावठणवाडी आहे. सर्व प्रकारची सामान मिळते. बिस्किट पासून थंडे, माचीस, तुम्हाला आमच्या कुरकुरे, अध्यक्षांच्या बायकोनं भेटवतो या. सर्व तंबाखू पासून सर्व मिळतं. आता तुम्हाला काकी दाखवतो. या आमच्या अध्यक्षांच्या मिसेस आहेत. यांचं नाव आहे, नाव बोला तुमचं. मंजिल महेश देसाई. यांची 2 सुपुत्र आहेत. ते मुंबईत असतात. एक सुकन्या आहे आणि एक सुपुत्र आहे. दोघं मिटवत कामाला आहेत. तर हे बघा, दुकानात सगळा माल असतो. कधी पण कॉन्टॅक्ट करा तुम्ही, अवेलेबल भेटेल तुम्हाला. ऑनलाईन ऑर्डर घेणार नाही. तर आता आपण जातोय दूध डिलिव्हरीसाठी. तर तिथे जाऊया, लेट नको. तर आता आपण निघालोय. तर रस्त्यात आहोत आपण आता. भावानो, मी बॅटरी दाखवायचं काम. हे बघा, या रस्त्याने चाललोय आपण. भावानो, मी बॅटरी दाखवायचं काम करतोय. हे बघा, कारण की सगळ्यांना दिसला पाहिजे दूध रस्ता. सेवा पण आमच्याकडे चालू आहे. हा, घरपोच दूध भेटेल, फक्त वाडीत. कॉन्टॅक्ट करा. नाही, फक्त वाडीत. तर हे एक घर आहे, हे बंद असते. ह्या घरातले मुंबईत असतात. आमच्या वाडीत काय काय घर आहे. इथे समोर तिथे लाईट दिसते ना, तिथे मंदिर आहे मारुतीचं आमच्या वाडीतलं. आणि अजून एक मंदिर आहे, ते आम्ही तुम्हाला एक दिवशी त्याचा पूर्ण ब्लॉग दाखवू. महादेवच आहे, आम्ही त्याला मर्दोबा म्हणतो. मर्दोबाच आहे, महादेवाचा अवतारच आहे. स्वयंभू देवस्थान आहे ते. देवस्थान आहे. तर आता आपण आलोय सिद्धूच्या घरी. तर आता तुम्ही पुढे बघा. काय पाहू झालं, शकता. नॉन स्टॉप बोलतोय, मला बोलून देत नाही. तुम्हाला मी आवडतो, मला माहिती आहे, पण सर तर आता आलो आपण. तर बघा. तिथे ह्याची चक्की आहे. पहिले ह्यांची चक्की होती, दुकान होतं. इथे पहिला टेलिफोन होता. हा, म्हणजे STD booth होता. जवळपास एक 6-7 वर्षापूर्वी. ही ह्यांच्या गाड्या. इथे एकदा साप पण भेटलेला. असं दे, जागा नव्हती. आता आपण पोहोचलेलो आहे यांच्या घरी. हे बघा, दूध डिलिव्हरी झालेलं आहे. आणि यांना आज बातमी पण द्यायची आहे की उद्यापासून दूध भेटणार नाही, कारण की आमच्या गाईने पोचला आहे सिद्धेदादाच्या घरी. घराचं हे दे. तर हे सिद्धेदादाचे पप्पा, हे यशचे पप्पा, ही यशची बहीण. इथे टीव्ही चालू होता, बंद झालेला आहे. सिद्धेदादाचा भाऊ मोठा. हे आमचे होतकरू असे ब्लॉगर आहेत. त्यांना जास्तीत जास्त सबस्क्राईब करा चॅनल यांचं. धन्यवाद. तुमचं नाव सांगा. माझं नाव श्रीजित देसाई. औच. यांना जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि यांचं पेमेंट वाढवा. जातोय हिमांशू उदय देसाई यांच्याकडे. हे कामावरून आलेले आहेत. कसे आहात सर? तुम्ही कसे आहात? आम्ही पण मजेत. तर हे उदय देसाई म्हणजे हिमांशू उदय देसाईंची पिताश्री. हे त्यांचे मातोश्री. यांना तर ओळखता. I'm back. तर आता तुम्हाला दाखवतो सिद्धेदादाची मम्मी. हे पाहू शकता, हे जेवण बनवत आहेत. गाईज, हे बघा, आपले सबस्क्रायबर आपला व्हिडिओ बघत असताना, आपला फर्स्ट व्हिडिओ हे बघत आहे. बंट्याला फोन कर. हे बघा, आमचा दादा कधी सांगतोय, ऐका. हे आमचे उदयोन्मुख असे ब्लॉगर आहेत. यांचं चॅनल जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा बस. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा. यस, धन्यवाद. तर मित्रांनो, इथे सिद्धेदादाची मम्मी जेवण बनवते, पाहू शकता. इकडे भाकऱ्या चालू आहेत. दाखव मला. भाकऱ्या थापतायत या, पाहू शकता. बघा, भाकऱ्या चालू आहेत. आता जेवण काय ते बघूया आपण जरा. इथे काय आहे, इथे आहे कुर्मा भाजी आहे ही. आणि ह्याच्या खाली भात आहे. आणि इथे मसाले भात आहे. आणि इकडे फाटकं तोंड म्हणजे यश. तर पाहू शकता, आता काकी पण आले आहेत. मसाले भात खाणार यश. मग काय हवंय तुला रे? मला एक मस्त कोंबडा असा कापून
हा बघा मार्गशीर्ष चालू आहे आणि तरी पण आज चिकन बिकनची वार्ता चालू गाईस आहे. ऑल टाइम फेवरेट चिकन. ह्यांनी खाल्लं, मी नाही खाल्लं. मी शुद्ध ब्राह्मण आहे. गाईस मला परवाच्या सांगतो. पार्टीत ह्याने पण चिकन खाल्लेलं आहे. म्हणजे थोडंफार खाल्लं. काय बोललात परत बोला. असल्या शिवाय द्यायची. हा काकी याला शिव्या घाला असतं ना काय भुसडीचा काय म्हणतो. काय असलं काही पण बोलतात हे बोलू नये, हे चुकीचं आहे. तिला माफी नाही. बघा मस्त की भाकरी फुगली आहे. त्याला मराठी माणसं बोलतात. ही बघा, या मराठी ही माणसाला पोलीस शिव्या. भरतीवाली. या तुम्ही ऐका मोबाईलला दाखव चल. हे सगळं काय बोलते ते दाखव मला. ते नंतर दाखवणार. युट्यूब इकडे इकडे. हे चालू असतं. काय तर मित्रांनो बघूया नवीन टॉप आलाय काहीतरी. ह्याच्यात काय आहे? ह्याच्यात आमटी आहे. आमटी आहे. आम्ही म्हटलं चिकन आहे. ह्याच्यात आमटी आहे, ह्याच्यात कुर्मा आहे, तुम्ही बघितलाच असाल. आणि या शेप आहेत या स्वाती शेफ उद्या आहे. जसे सरपंच. यांचं दुकान हॉटेल पण होतं. हॉटेल नाही दुकान नाही सॉरी दुकान नाही हॉटेल आहे. हे ते बघा सध्या बंद आहे. कुर्मा भाजी बनलेली आहे इथे. तर या खायला जेवायला या. आमचे दुसरे सबस्क्रायबर इकडे भाकऱ्या, बघा ते पण आमचा ब्लॉग बघतायत. इकडे भाकऱ्या जाताना इथे ब्लॉग चालू आहे आपलाच. हे सबस्क्रायबर आहेत आपले, ते बघतायत. इथे भाकरी आहे मस्तपैकी. एक भाकरी झालेली आहे. हॅलो गायस आता इथं भाकऱ्या खायला आलेला आहे. मी माझी प्लेट घेतली हो काकी. ही घ्या. भाजी द्या आधी. मी भाकरी घेतो बरोबर. अरे बघ गायस हा आता भिका मागतोय. लायटर कशाला मला? लायटर काय करू मी? गायस आता खाण्यासाठी भिका मागत आहे. पण आपण ह्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपण आपल्या कामाकडे लक्ष द्यायचं. तुम्ही मला बघा मी आहे म्हणून ब्लॉग चालणार आहे हे यांना समजत नाही. हे सर्व आजकालची बिघडेल पिढी ज्यात बघा बसायचं नाही बरं ना. दाखवे काय आहे बघा भाकरी. जेवताना प्लीज माझे व्हिडिओ बनवू नका. आता बघा पारचा घास बघा तुम्ही. पारस तिकडे बघ. पारस इमानदारीत दाखव तुझा घास. आपल्या पब्लिकला बघायचा आहे. हे पारस नाटक करतोय. पारसचा आ म्हणजे तो जे तोंड खोलतो ना ते एका वाघापेक्षा पण मोठा त्याचं तोंड आहे. पारस एकदा दाखव एकदा प्रेमाने दाखव. अजून शपथ आहे तुला तुझ्या या युट्यूब चॅनलची. बघितलात हा सला असा आ करतो. केला अरे टॉर्च बंद होती भिकारड्या. एवढा ड्रीम करायला मला कंटाळा येतो. काहीच इथं आम्ही म्हणजे तुम्हाला मी सांगतो बघा हे इथं खात आहे आणि बाहेर अजून काही चालेल तुम्हाला दाखवतो. हे बघा मग अशोक त्याला पहिला भाऊंना मारा राखा करायला. बाहेर इकडे मोठ्या माणसांची मीटिंग चालली आहे. आपण तिकडे जास्त लक्ष नाही दिले तर आपल्यासाठी चांगलं आहे. आपण आपल्या खाण्याकडे जास्त करून लक्ष देऊया. गाईस बघा ह्या भुक्कडने एक भाकरी मागितली होती. एक आता त्याला भाकऱ्या पाहिजे. आता मी त्याला पाणी देत आहे. बघा आपल्याकडे ताजं नळाचं पाणी येतं. हो नळाचं पाणी गेलं. सॉरी गाईज नळाला पाणी नाही. आपण इकडनं पाणी घेऊया. ह्याच्यावर आपण पाणी देऊया. मी सेवा पण करतो. गाईज आजकालच्या पोरांना कसं खाताना तारक मेहता लागतो तसं आमच्या वाडीतील माणसांना खाताना आमचा ब्लॉग बघायला लागतो. हे बघा खाताना नाही काम करताना. आमच्या वाडीतील सर्व बायका काम करताना आमचा ब्लॉग बघतात डेली. हे बघा तुम्हाला कसं वाटतं आमचा ब्लॉग बघून? मस्त वाटतं. मस्त. आम्ही असे पुढे ब्लॉग करत राहावे की नाही? करावे. बघितलात गाईज हे ताई तुला असा आम्हाला सपोर्ट आहे म्हणून आम्ही ब्लॉग करतोय.
आणि हा कंटेंट आम्ही तुमच्यापर्यंत असाच पोचवत राहणार कायम. तुम्ही फक्त आम्हाला सपोर्ट करा. बोल रे, सपोर्ट तसाच राहू दे. हे बघा गाईस, हे ताट फुसून खाल्लेलं आहे, फुसून. गाईस, सिद्धेश देसाई आलेला आहे. गाईस, हा आमचा बोलेरोचा मालक हा आलेला आहे. तर मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे. तर आता आपण निघतोय. बघा सिद्धेश दादा आलेला आहे. आजचा ब्लॉग आज आपण इथं संपूया. नाही अजून बाकी आहे. नाही गाईस, संपूया. नाही बाकी आहे अजून. तर तुम्ही कुठून आलाय आता जाऊन? ऐका ए तुमचा आम्हाला सपोर्ट आहे की नाही? हे खूप दमून आले, त्यामुळे आता काय बोलणार नाही. आपण आता निघूया. चला बाय बाय, भेटूया उद्या. चला भेटूया उद्या. चला भेटूया. बाय बाय. हो चला येतो आम्ही सगळे. हॅलो. तर आता आपण निघालेलो आहोत घरी. तर हे बघा, आपल्या भावाने घेतलेली नवीन गाडी. ही आमच्या वाडीत नवीन गाडी आलेली आहे, युनिकॉर्न. जास्त नाही, महिना झालेला आहे फक्त. हे बघा, गावात नेटवर्क साठी बाहेर उभं राहावं लागतं. तर आमच्याकडे नेटची जरा कमतरता आहे. तर आता आपण निघालो आहोत घरी. यश बॅटरी लाव. आमच्याकडे जनावरांची लय हे आहे, जनावर खूप आहेत आमच्या इथे. तर आता निघालो आहे. तुम्हाला चंद्र दिसत असेल. आता पौर्णिमा येणार वाटतं. गाईस, तुम्हाला आमची भावंड दिसत नसतील, जी काल तुम्हाला ब्लॉक मध्ये दिसत होती. एक मेडिकल आहे, एक घरी असेल अभ्यास करत, त्याचा झोपलेला असेल. हा जे तो आमचा कुक होता ना परवा, तो घरी अभ्यास किंवा झोपलेला असेल. आणि सिद्धेश देसाई तो मेडिकलला असेल. तो मेडिकलवरनं आता वाजले किती? 9:30 झाले. अजून 9:30 झाले. जिमला गेला असेल किंवा नाही तर घरी आला असेल मला कदाचित. त्याची बॉडी दिसतच असेल, कालच्या ब्लॉग मध्ये दिसली असेल. काहीच नाही. तर आता आपण आलेलो आहोत. तर गेट खोलून आपण जाऊया. हा गेट बंद कधीच करत नाही. तर आता आपण जात आहोत घरी. तर इथे बघू शकता वांग्याची रोपं आहेत. आणि हे बाळा का हे चालले आता कामावर. तर आपण घरी जात आहोत. हे पण घरी चालले आहेत आपापल्या. हे पण चाललेत घरी. प्रताप काका पण. आपण चाललाय घरी. तर आता आपण ब्लॉग इथेच एंड करूया आजचा. तर आताचा ब्लॉग हा आपण इथेच बंद करूया. भेटूया उद्या. गुड नाईट. भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये आपण परत एकदा. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू.